आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत गडचिरोलीमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। आपलं एक स्वतःचं घर असावं असं प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचं स्वप्न असतं, परंतु या घराच्या बांधकामातील महत्त्वाचा घटक असलेली वाळू गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या उपलब्ध नाही। सर्वसामान्य नागरिकांना अवघ्या 600 रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करून दिली जाईल असं स्वप्न दाखवण्यात आलं होतं, परंतु प्रत्यक्षात अनेकांना 5 ते 6,000 रुपये ब्रास या किमतीतही वाळू उपलब्ध होताना दिसत नाही। त्यांना नेमक्या कोणकोणत्या समस्या उद्भवत आहेत, या समस्येला ते कशा पद्धतीनं तोंड देत आहेत, त्याबद्दल आज त्यांच्याचकडून आपण जाणून घेऊया। आम्हाला शासनाकडून घरकुल मिळतो। शासनाने सांगितले होते की तुम्हाला मोफत रेती पुरवठा दिला जाईल, पण आता आम्हाला जेव्हा घरकाम सुरू करायचं आहे तेव्हा आम्हाला शासनाकडून मोफत तर सोडत, पण विकतही जर आम्ही का रेती घेतो म्हणला तर आम्हाला रेती मिळत नाही आहे। एकीकडे आम्हाला शासनाच्या वतीने इथे शासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणात रेती दिसते, परंतु सर्वसामान्य लोकांना जेव्हा घराचे कामं करायचे तेव्हा त्यांना रेती उपलब्ध होत नाही। मग तुम्हाला फक्त गोष्टीच सांगायच्या आहे की खऱ्या अर्थानं गरिबांची मदतही करायची आहे। तहसील ऑफिस, जिल्हा परिषद ऑफिस या कामासाठी रेती लवकरात लवकर मिळतो गडचिरोली जिल्ह्यात, आणि जसं गरिबांसाठी घरकुल योजना आहे, कोणती योजना आहे तिथे रेती कोणालाच मिळत नाही। आज 6,000 रुपये 7,000 रुपये ट्रॅक्टर म्हणून रेती येते। आज गरीब लोक जेव्हा घरकुलाची 1,80,000ची मंजूर निधी मिळते, त्या 1,80,000मधून जर 6,000ची रेती घेईल तर तो रेती घेऊन पैसा खर्च करेल की म्हणजे रेती येतो आणणार कुठून एक गरीब व्यक्ती। रेतीची खूप टंचाई सुरू आहे आणि सर्वसामान्य लोकांना रेती भेटणं कठीण झालेलं आहे, आणि तस्कर खुलेआम रेतीची तस्करी करत आहे। तर बैलवाडीतसुद्धा रात्रो बेरात्रो रेतीची तस्करी करून आणि रेतीचा साठा करून तस्करांना विकत आहेत। अतिशय काही लोक गरीब आहेत, गरीब बांधकाम चालू आहेत आणि त्यांना 6,000 रुपये ब्रासप्रमाणे रेती घ्यावं लागत आहे। शासनानं म्हटलं होतं की आम्ही 600 रुपये ब्रासप्रमाणे रेती देऊ, परंतु असं काही झालेलं नाही आणि 600 ब्रासनं रेती काही आलेली नाही आहे। आणि शासनाने जे घरकुल जे मंजूर केलेले आहेत ते मंजुरी दीड लाखापर्यंत त्यांची निधी आहे, पण त्या निधीमध्ये काही आपला बजेट बसत नाही आहे। आणि आज आम्हाला रेती कमीत कमी 6,000 रुपये ब्रासप्रमाणे घ्यावं लागत आहे। याच्यामध्ये आपला काही म्हणजे घराचं कामच होणार नाही ना सर। गडचिरोली जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झालेले नाही आणि ही रेती येते कुठून हा सामान्य नागरिकांना म्हणजे आम्हाला पडलेला प्रश्न आहे। आणि रेती हे सर्रास चोरी होत आहे आणि जिल्ह्याला उपलब्ध करून हे तस्कर देत आहेत, आणि महाराष्ट्र शासन म्हणतो 600 रुपये ब्रासनं आम्ही रेती देणार। तर मग ही जी रेती आहे ती जात कुठे आहे? आम्हाला वाटते ही तस्करांच्या घशात चाललेली आहे, आणि याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि त्यांचे जे कोणी कर्मचारी आहेत ते आहेत। गावखेड्यामध्ये पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई असेल किंवा शबरी असेल, ह्या घरकुलचा लाभ शासन फक्त नाव काढतो, पण ते रेतीमुळे ते कामं रखडलेले आहेत। शासन आणि प्रशासन हे मिलीजुली बघत आहे आणि याच्यामध्ये सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे। त्यावरही आमच्याकडे जे घरकुल मंजूर झालेले आहे ते बरेच घरकुल रेतीच्या अभावाने बंद झालेले आहेत। त्या बाबतीमध्ये आम्ही तहसील कार्यालयाशी संपर्क साधलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे जिल्हा खाणकाम कार्यालयामध्ये, आणि 9,500 ब्रास रेतीची त्यांनी मागणी केलेली आहे। आणि तो प्रस्ताव जर मान्य झाला तर त्यांच्याकडून आपल्याला प्रत्येक घरकुलधारकास 5 ब्रास रेती ही मिळू शकेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपण 49 वाळूघाटापैकी काही घाट शासकीय नॅशनल हायवे, रेल्वे, पोलीस विभागाच्या कामासाठी काही राखीव ठेवलेले आहेत, आणि बाकीच्या उर्वरित घाटामधून 20 वाळू डेपोसाठी आपण टेंडर काढलेलं होतं। त्यापैकी 20 घाटापैकी 8 घाटासाठी 3पेक्षा जास्त बिडिंग आलेलं आहे, आणि 5 ठिकाणी बिडिंग आलेलं नाही, एकही टेंडर आलेलं नाही, भरलेलं नाही, आणि उर्वरित 3पेक्षा कमी असलेले 7 हे आहे। आपण एका वाळू डेपोसाठी परवानगी दिलेली आहे, या महिन्यातच चालू होईल। उर्वरितचं बिडिंग कमी असल्यामुळं त्यांच्याकडून खुलासा घेऊन त्यानुसार त्यांची कारवाई करायचं किंवा रिटेंडर करायचं हे माननीय जिल्हाधिकारी सर निर्णय घेतील। आणि लोकांना वाळू मिळण्यासाठी जास्तीत जास्त आम्ही प्रशासकीय यंत्रणा सत्वर करून लोकांसाठी वाळू डेपोचं शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करू। घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी एकट्या गडचिरोली तालुक्यात 9,500 ब्रास वाळूची गरज आहे। याचा अर्थ गडचिरोली जिल्ह्यातल्या 12ही तालुक्यात मिळून 1 लाख ब्रासपेक्षा जास्त वाळूची गरज निर्माण झालेली आहे। याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना
इतर बांधकामासाठी असणाऱ्या वाळूची गरज ही वेगळीच आहे. अशा स्थितीमध्ये वाळूची उपलब्धता कोण्या पद्धतीनं प्रशासन करणार हेच आता बघावं लागेल. मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.